पुष्प अर्पण करूया। त्या ठिकाणी फोटो आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। मंचावर राष्ट्रमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमा आहे। आणि आज निसर्ग कवी बालकवींची जयंती आहे आणि यासोबतच अहिल्याबाई होळकरांची आज पुण्यतिथी आहे। अहिल्याबाईंना या ठिकाणी आपण वंदन करतोय, नमन करतोय आणि या राष्ट्रोद्धारक मातांचं वंदन करून पूजन करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। स्वागत होतंय। त्यात परडी आहे। त्या परडीमध्ये महिला बचत गटाच्या महिलांनी विविध वस्तू बनवलेल्या आहेत, त्या वस्तू देऊन आहे। यानंतर फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि सन्मान सुद्धा करावा। परडी देऊन स्वागत आहे आणि त्यानंतर बहिणाबाई चौधरींचा पुतळा आपण माननीय फडणवीस साहेबांना भेट देणार आहोत। बहिणांची भूमी या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या स्वागत करूया। उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं विनंती माननीय नामदार श्री अनिल पाटील यांना। तयार केलेली प्रॉडक्ट्स असलेली परडी आणि बहिणाईंचा पुतळा देऊन हे स्वागत। या मंचावर स्मिताताई आणि लताताई सुद्धा सम्मिलित उपस्थित आहेत। आपल्या जिल्ह्याचे माननीय गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी उपस्थित आहे। मी विनंती करीन जिल्हाधिकारी महोदय आदरणीय सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनाने आपण स्वागत करूयात। सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात। स्टेजवरच्या सर्व मान्यवरांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात। जोरदार टाळ्या वाजवूयात। विनोदद्वारे या ठिकाणी या अभियानाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या अभियानाअंतर्गत जो लाडक्या बहिणींसाठीचा कार्यक्रम आहे, जो उपक्रम आहे, यात जळगाव जिल्ह्याच्या बहिणींनी लिहिलेलं पत्र आपण आता बघणार आहोत एव्ही रूपात। सगळ्यांनी आसनस्थ व्हावं अशी विनंती। माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। सप्रेम नमस्कार साहेब। हे पत्र लिहिताना आनंद होतोय, तुमचे आभार मानावेसे वाटतंय, पण कधी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं। आज तुमच्याशी जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने हितगुज करण्याची, मनातील काही सांगण्याची आम्हा बहिणींना संधी मिळाली आहे आणि म्हणूनच हे पत्र। साहेब अहो, आपण कधी भेटलो नाही, प्रत्यक्ष बोललो नाही, पण आमच्यासारख्या कोट्यावधी महिलांचं दुःख, त्यांचे प्रश्न, त्यांच्या मनातल्या वेदना, घरातल्या समस्या हे सारं तुम्ही ओळखलं आणि महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। योजना अनेक आहेत हो, पण ही योजना जास्त भावली। साहेब तुम्ही महिलांच्या बाजूने ठामपणे उभे राहिलात। 1,500 रुपये ही रक्कम काहींसाठी छोटी असेल हो, पण आमच्यासाठी मात्र खूप मोठी आहे। गरीब आणि कष्ट करणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी ही 1,500 रुपयांची मदत खूप लाभदायक आहे। छोटं मोठं काम करणाऱ्या भगिनींसाठी आधार आहे। या 1,500 रुपयांतून आजारी असलेल्या भगिनी औषधं घेतील, कुणी बचत गटाचा हप्ता भरतील, कुणी मुलांच्या फीचे पैसे भरतील, कुणी शिकणाऱ्या मुलांसाठी चित्रकलेचे साहित्य नाहीतर कंपास पेटी, वह्या, पुस्तकं विकत घेतील, मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करतील। काही भगिनी सॅनिटरी पॅड विकत घेतील, नाहीतर महिन्याला येणाऱ्या आजारपणावर खर्च करतील। ही 1,500 रुपयांची मदत घरातील मुख्य अडचणींसाठी खर्च करतील, पण या पैशातून आम्ही चैनीच्या वस्तू विकत घेणार नाही। आमचं घर मात्र या मदतीतून सक्षम होणार आहे। आम्हाला रक्ताच्या नाही
पण आमच्या हक्काच्या मानलेल्या भावानं दिलेली ही रक्षाबंधनाची भेट आहे. अहो सख्खा भाऊ वर्षातून एकदाच भेटतो हो, पण आमच्या मुख्यमंत्री भावानं दर महिन्याला 1500 रुपयांची भेट दिली आहे. आमच्या सर्वांसाठी हा आधार आहे. हे पैसे सरळ आमच्या खात्यावर जमा होणार आहेत. याचा एकही पैसा आम्ही इतर कुणाकडे देणार नाही. घरात राहणाऱ्या महिलांना स्वावलंबी जीवन जगता यावं, हा त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणारा आपल्या महाराष्ट्र शासनाचा विचार वास्तवात येतोय. साहेब, महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यासाठी आम्हा भगिनींजवळ शब्द नाही. आमची काळजी घेणारे आमचे मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री भाऊ मुंबईला राहतात, पण त्यांचं लक्ष राज्यातील सर्व भगिनींकडे आहे. हेच या योजनेतून सिद्ध झालंय. अहो आमची खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणते ना, शेतामंदी भाऊराया खाली वाकला वाकला, त्याने आपल्या कपाई टिया मातीचा लावला. मातीची आणि माता भगिनींची काळजी घेणाऱ्या आमच्या एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या लाडक्या भावांना खूप खूप धन्यवाद. आपल्या जळगावच्या लाडक्या बहिणी. जिल्ह्याच्या वतीने सर्व भगिनींच्या वतीने आपण साहेबांना प्रदान करतो. मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब, आज आम्हाला वाटतंय आम्ही सबल आहोत, आम्ही सक्षम आहोत. नारी शक्तीचा सन्मान करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्हाला लाभले आहेत. तुम्हीच केलाय सन्मान बहिणींचा. अवघ्या 2 दिवसावरती राखी पौर्णिमा आलेली आहे आणि त्यानंतर राखी पौर्णिमेसाठी ज्या भगिनी येणार त्यांची नावं मी जाहीर करते. त्यांनी मंचावरती यावं. प्रमिला लोधी, सुनंदा पाटील, जयश्री सोनवणे, आयशा मणियार, सुवर्णा सपकाळे, इंद्रायणी भोई, वैशाली वाघ यांनी मंचावर यावं. या सगळ्या माझ्या भगिनी आपल्या सगळ्या महिला शक्तीच्या प्रातिनिधिक रूपामध्ये इथं आल्या आहेत. बुद्धी, शक्ती, युक्ती, आयुधधारी अशी ही संसारी रणरागिणी म्हणजे नारी शक्ती. सदा स्वच्छ भारी संकटावरी सांभाळते आहे आज घरदार जीवन अंगणी अशी ही नारी. आम्ही सबल आहोत, आम्ही सक्षम आहोत आणि आज भाऊरायाचं औक्षण करतो आहोत राखी बांधून. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. या भावना घेऊन प्रातिनिधिक रूपात मंचावरच्या सगळ्या मान्यवरांना या ठिकाणी राखी बांधली जाते आहे. या जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भगिनी यामध्ये आहेत. माननीय अजितदादा पवार तसंच देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी भगिनी राख्या बांधतात. या माझ्या भगिनी म्हणजे नारी शक्ती. तुमचं आमचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत या मंचावर हे नारी शक्ती तुला नमन. आज भाऊरायाचं औक्षण करण्याची संधी मिळाली आहे या मंचावर. मी नारी अनंत क्षितिजे पार करणारी, क्षमता असलेली विजय शिखर सर करणारी, मी प्रेरणा शक्ती, मी नारी, मी नारी. हे सगळे मान्यवर आलेले आहेत. धन्यवाद. सगळ्यांना विनंती आपण बसून घ्यावं. यानंतर आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना एक विशेष मानपत्र या ठिकाणी देणार आहोत. त्या मानपत्राचं वाचन करण्याची विनंती मी हर्षल यांना करते. माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. कापूस, केळी आणि कवितेचा सुपीक प्रदेश म्हणजे जळगाव जिल्हा. सातपुड्याच्या पर्वतराजीत तापी, गिरणा आणि पूर्णा या नद्यांनी समृद्ध असलेला हा जळगाव जिल्हा ज्ञानेश्वर भावंडांच्या लाडक्या बहिणीच्या संत मुक्ताबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. साहेब, इथला शेतकरी कष्ट करणारा, मेहनती आणि काळ्या मातीतून सोनं पिकवणारा भूमिपुत्र आहे. या भूमिपुत्रांना आपला आधार वाटतो. ओला दुष्काळ असो की कोरडा, नैसर्गिक आपत्ती असो की मानव निर्मित संकट असो, आपण मुख्यमंत्री झाल्यापासून जळगाव जिल्ह्यावरील प्रेम कमी होऊ दिलं नाही. मदतीचा हात कधी आखडता घेतला नाही. साहेब, आपलं प्रेम आम्ही जळगाव जिल्हावासी कधीही विसरू शकत नाही. रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेल्या भावाचं प्रेम हे अधिक असतं. म्हणूनच
लाडक्या बहिणींसाठी आपण सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यासह महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील भगिनींसाठी आणि त्यातही जळगाव जिल्ह्यातील गरीब घरातल्या बहिणींसाठी मदतीची ठरणार आहे. आपण तळागाळातल्या बहिणींचे खरे भाऊ झालेला आहात. साहेब, वारकरी परंपरेतील सर्वात लांबची दिंडी ही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरपासून निघत असते. अनेक दिंड्या आमच्या भागातून जात असतात. वारकरी परंपरा मानणारा असा हा भाविकांचा भूभाग आहे. इथल्या साऱ्या भाविकांसाठी आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली. आयुष्यात यात्रा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पण पैशाअभावी तीर्थदर्शन यात्रा करायला मिळेल की नाही अशी साशंकता असणाऱ्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आणि ज्येष्ठ नागरिकांची मनातील इच्छा आपण वास्तवात आणली आहे. तरुणांच्या हाताला काम मिळावं, त्यांना शिक्षण घेता यावं म्हणून गरीब घरातल्या आर्थिक दुर्बल तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आता सहाय्य मिळणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत या 7ही योजना म्हणजे योजनांचं सप्तक आहे. भारतीय संस्कृतीत 7 या संख्येला शुभ मानतात. जसे 7 वार, 7 सूर, 7 समुद्र, इंद्रधनुष्याचे रंग 7, ग्रह 7, सप्त ऋषी, सप्त लोक, सप्त धातू असतात. लग्नातही 7 फेरे अर्थात सप्तपदीच घेतली जाते. इतकं महत्त्व 7 या संख्येला आहे. आपण महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजनांसह या 7 योजना सुरू केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींकडून एकनाथ रूपी भावाला, ज्येष्ठ नागरिकांकडून मुलाला अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना, तरुणांकडून दूरदृष्टीच्या नेतृत्वाला, उपाशी राहिलेल्या तहानलेल्यांची तहानभूक दूर करणाऱ्या एकनाथाला आम्ही मनापासून वंदन करू इच्छितो. आपल्या कार्याचा गौरव करताना आणि जळगाव जिल्ह्यातील समस्त नागरिकांकडून आपल्याला हे मानपत्र प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपण हाती घेतलेलं जनसेवेचं व्रत असंच अखंडितपणे सुरू ठेवावं त्यासाठी आपल्याला मनपूर्वक सदिच्छा. आपला गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा. हे मानपत्र प्रदान करावं अशी विनंती मी जळगावचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील आणि त्यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील सगळे मंत्री, खासदार आणि आमदार यांना करते. लोकनेते, दूरदृष्टी असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि इथे असलेल्या समस्त भगिनींचे लाडके भाऊ, माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे. आणि या मानपत्रात आपण पाहू शकतो केळीचं पान आहे, कांद्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यावर जी राखी आहे ती कापसाची राखी आहे. भूमिपूजन सोहळा बालकवी स्मारक धरणगाव. निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांच्या जन्मगावी धरणगाव इथे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या संकल्पनेतून बालकवींचं भव्य स्मारक आकाराला येणार आहे. आज 13 ऑगस्ट बालकवींची जयंती असून या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभ हस्ते धरणगाव येथील बालकवी स्मारकाचं ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन होत आहे. प्रमुख उपस्थिती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री आणि मान्यवर मंत्रिमंडळाचे खासदार आणि आमदार महोदय. धन्यवाद सर्व मान्यवरांचे मनपूर्वक. आपण भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. महाराष्ट्राची मुलूक मैदान तो म्हणून आपण भाऊंना ओळखतो. महिला सशक्तीकरण अभियानाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या आई समान आणि माझ्या भगिनी समान बहिणींना मी प्रथमतः वंदन करतो. असं म्हणतात की हाती बांधायला राखी अहो बहीण हवी एक, हाती बांधायला राखी अहो बहीण हवी एक, बहिणीच्या नात्यासाठी प्रत्येक घरात वाचायला हवी एक लेख. आज माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे उर्फ एकनाथरावजी मामा, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नामदार
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नामदार अजित पवार साहेब, आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय अनिल भाऊ, सगळे सन्माननीय आमदार, बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, मी प्रथमतः आदरणीय शिंदे साहेबांचं आपल्या जिल्ह्यामध्ये आणि उपमुख्यमंत्री दोघांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आपल्या बहिणींच्या मागं जन्मभर उभा राहील अशा पद्धतीनं शपथ खाणारे आपण सगळे भाऊ, त्याच पद्धतीनं बहिणींच्या बायाच्या भावाची पाठीशी उभं राहण्याची शपथ घेतलेली हे आपले तिघे नेते आज जळगावमध्ये येत आहेत. आज आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की जळगाव जिल्ह्यामध्ये साहेब आम्ही 5,20,000 अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत आणि सगळ्यांचा विचार केला तर महिन्याला 78 कोटी आणि वर्षाला 940 कोटी रुपये हे जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. साहेब आपला आव्हान मानलं पाहिजे की आपण अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये 5,000वरून 10,000 केले, CRPना 3,000वरून 6,000 केले, महिलांना आयुष्यमान भारत अंतर्गत 5 लाखापर्यंत मोफत उपचार आपण केला, बसमध्ये महिलांना 50% सवलत दिली आणि आशा वर्करांच्या मानधनामध्ये सुद्धा आपण दुप्पट वाढ केली. लाडक्या बहिणींसाठी घटकांसाठी आपण राबवलेल्या योजना या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. काही लोक आता आपल्या बाबतीमध्ये अफवा फैलवत आहेत, बोल थापा मारत आहेत की निवडणुकीपुरती ही योजना आहे, पण या राज्याचे गल्ला मंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी कॅबिनेटमध्ये 35,00,000 कोटी रुपयाची तरतूद आपल्या बहिणींकरता केलेली आहे. त्यामुळे या बोलथापांना या ठिकाणी कोणी पडायचं नाहीये. आपल्याला माहिती आहे आता या बहिणी जर आमच्या मागे उभं राहिल्यात, या बहिणी आमच्या मागे उभं राहणार आहे. 3 महिन्यांनी आमच्या निवडणुका येत आहेत आणि समोरच्यांना माहिती आहे की त्यांचे थोडे फरार आणि टांगा पलटी होणार आहे. हे आमच्या बहिणींनी या ठिकाणी ठरवून घेतलेलं आहे. आज या जळगाव जिल्ह्यामधल्या या 3-4 दिवसाच्या केलेल्या आयोजनामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल की उत्स्फूर्तपणे या आमच्या सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांना जी योजना महाराष्ट्रामध्ये दिल्या, सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये योजना जर या 2.5 वर्षामध्ये दिल्या गेल्या असतील तर त्या महिलांकरता दिल्या गेल्या. मग महिलांना अर्ध तिकीट असेल, जन्माला आली मुलगी तिच्या पहिल्या वर्षाला 5,000 रुपये तर ती 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 तिच्या अकाउंटवर जाणं असेल. त्याचप्रमाणे मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शिक्षणाला आपल्याला टेन्शन असतं तर तिचं शिक्षण मोफत असेल. आणि त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिने असतील. हे सगळ्या योजना आमच्या या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. आज जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आले म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं 2-3 मागण्या मी आपल्या समोर मागून माझं भाषण संपवणार आहे. काही बातम्या आदरणीय देवेंद्र भाऊ नारपारच्या बाबतीमध्ये या ठिकाणी फैलवल्या जात आहेत की नारपार योजना उजाडली गेली. काही 30-35 तोडके आता इथे बाजूला उभे होते, ते झेंडे घेऊन आले पण झेंडे घेऊन वापस गेले. सांगायचा अर्थ असं, झेंडे दाखवायचा आणि दादागिरी करायचा धंदा आमचा आहे, त्यांचा नाही आहे. त्यामुळे नारपारच्या बाबतीमध्ये 17,000 हेक्टर जमीन आमची सिंचनाखाली येणार आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण आमच्या जनतेला खुलासा करावा. चोपडा आणि यावल तालुक्यामध्ये आदरणीय आमदार लताताई सोनवणे आणि आमच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे आपण 500 कोटी रुपये सिंचनाकरता दिले. त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो. विधानसभेच्या वेळी आम्ही मागणी केली होती केळी महामंडळ व्हावं, त्याच्याकरता तुम्ही आम्हाला 50 कोटी रुपयाची तरतूद करून दिली. त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो. बहिणाबाईंच्या आणि बालकवी ठोंबरेंच्या स्मारकाला आपण मंजुरी दिली, त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानतो. एरंडोल MIDC असेल, मुक्ताईनगर MIDC असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज योजना असेल, या सगळ्या योजना आपण आमच्या जिल्ह्याकरता सुद्धा दिल्या. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे
उपमुख्यमंत्र्यांचे मी खूप खूप आभार मानतो. वेळ भरपूर झालेला 12 वाजेपासून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 12 वाजेपासून महिला आलेल्या असून सुद्धा एकही महिला उठून जायला तयार नाही आहे. बाहेर सुद्धा महिला बसलेल्या आहेत. या साईडला सुद्धा महिला बसलेल्या आहेत. याचा अर्थ हा होतो की शिंदे साहेब, देवेंद्र भाऊ आणि अजितदादा, तुम्ही जी योजना लाडकी बहिणीची आणली आहे ही योजना 100 पार की आहे. योगायोगाने धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ एकाच व्यासपीठावर बसला आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आभार मानावा लागेल. आदरणीय देवेंद्र भाऊ आणि शिंदे साहेब बसलेले आहेत. केडी भोकरी आणि भोकर पुलाचं काम आमचं सुरू आहे. 200 कोटी रुपयाचा पूल आहे, पण त्याच्यावर 30 कोटी रुपयाची तरतूद करणे अत्यावश्यक गरजेचे आहे, नाहीतर त्याचं काम बंद होऊ शकतं. त्याचप्रमाणे मुक्ताईनगरचा 150 कोटी रुपयाचा जो पूल आहे त्याच्यावर सुद्धा आर्थिक तरतूद होणे हे अत्यावश्यक आहे. ते सुद्धा होणे अत्यावश्यक गरजेचे आहे असे मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडतो. वेळ भरपूर झालेला आहे. पालकमंत्री या नात्यानं आदरणीय जिल्हाधिकारी असतील, आदरणीय CO साहेब असतील, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे PWDचे सगळे अधिकारी असतील आणि मुंबईहून आलेली आदरणीय शिंदे साहेब आणि त्यांची सगळी टीम असेल, यांच्या मेहनतीमुळे आज हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय. आणि दादांना सांगायला आनंद वाटेल, दादा आम्ही तुमची काळजी घेतली आहे. तुमचा गुलाबी कलर या ठिकाणी आम्ही समोर बसवला आहे की जो तुम्हाला खूप आवडतो आणि तो गुलाबी कलर गुलाबरावांनीच बसवला आहे. त्यामुळे 100% पुढच्या काळामध्ये आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी वाटतं. आपण सगळेजण आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या जळगाव शहरातून आणि जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व मायमाऊली, माझ्या भगिनी, तसंच उपस्थित असणारे सगळे प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मायमाऊलींनो, पहिल्यांदाच एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही आज या महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल राज्य सरकारच्या वतीनं आपलं मनापासून मी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने काही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आपल्याकरता आणल्या. जवळपास गेले 2.25 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीचं सरकारचा कारभार एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली चाललेला आहे. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. सरकार म्हणून काम करत असताना आपण काय केलं पाहिजे, गरिबाच्या करता आपण काय करू शकतो, महिलांच्या करता काय करू शकतो, मुलींच्या करता काय करू शकतो, युवा युवतींच्या करता काय करू शकतो, माझ्या शेतकरी बळीराजाकरता काय करू शकतो. आणि हाच विचार आम्ही यावेळेस महायुतीचा अर्थसंकल्प सादर करत असताना केला. विरोधक त्याच्यावर टीका टिप्पणी करतात, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मायमाऊलींनो, मला तुम्हाला तुमच्या मार्फत महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगायचं आहे, स्टेजवर बसलेले देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते. मी पण अनेक वर्ष ह्या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे. राज्याचे सिनियर मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदेंना पण खूप मोठा दांडगा अनुभव. योजना करत असताना मायमाऊलींनो कुठंही काहीतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या योजना आणलेल्या नाही. बऱ्याच घटकांशी आम्ही बोललो, गोरगरीब महिलांशी आम्ही बोललो, त्यांचे प्रश्न समजून घेतले. आणि आमच्या शेतामध्ये खुरपणीला जाणारी माझी महिला, कुठं धुणं भांडी करणारी महिला, कुठं काचा गोळा करणारी महिला, कचरा गोळा करणारी महिला, झाडू पोछा करणारी महिला, अनेक क्षेत्रामध्ये महिला काम करत असतात, परंतु त्यांचं उत्पन्न कमी असतं. 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या उत्पन्नाला महिलांना आपण मदत केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली. आणि जुलै कालच्यापासून आपण त्यांना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला.
बाकीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर सांगतील, मी त्या खोलात जात नाही. परंतु माय माऊलींनो, आत्ताच्या सरकारची मुदत संपेपर्यंत साधारण 7,500 रुपये तुम्हाला 5 महिन्याची मिळतील आणि पुढं 5 वर्ष तुम्ही हिशोब केला तर 60 महिन्याचे 90,000 रुपये एकेका महिलांना मिळणार आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. परंतु त्याच्याकरता काही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या काही राज्यांच्या निवडणुका ऑक्टोबर एंडला लागणार आहे. विरोधक या योजनेला विरोध करत होते. अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी विरोध केला. ते म्हणाले निधी कुठून आणणार. माय माऊलींनो, महाराष्ट्रातल्या जनतेवर निधी आणत असताना तुमचं माझं राज्याचं उत्पन्न देशामध्ये सगळ्यात चांगलं आहे. जीएसटी जास्त गोळा होतो. स्थूल उत्पन्न आपलं 43 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. या सगळ्याचा साकल्याने विचार करून जी गाईडलाईन ठरवून दिलेली आहे आरबीआयने किंवा केंद्र सरकारने, त्याच्या बाहेर यत्किंचितही न जाता कुठेही माझ्या माय माऊलीला त्रास न होता, सुरुवातीला थोडा त्रास झाला, अजून पण कदाचित होतोय. ऑनलाईन फॉर्म भरत असताना इंग्लिश भरायचा, मराठी भरायचा, काय करायचं काय नाही, नवी कुठली सुरुवात करत असताना थोडासा त्रास होतो. कृपया आपण गैरसमज करून घेऊ नका. परंतु आता बराचसा त्रास कमी करण्यात आलेला आहे. जसं जसं आम्हाला तक्रारी येत आहेत तशी दुरुस्ती आम्ही सातत्याने त्याच्यामध्ये करतोय आणि हे आम्हाला तुम्हाला पुढे कायम चालू ठेवायचं. गरिबांच्या मुलींना शिकण्याच्या करता कॉलेजचं शिक्षण घ्यायला पैसे नसतात. गरिबांच्या मुलींना हे मगाशी जे सांगितलं 7 योजना आणल्या, त्या गरीब माणूस केंद्रबिंदू मानून या योजना आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला तुम्हाला सगळ्यांचं माय माऊलींचं सबलीकरण करायचंय, सक्षमीकरण करायचंय. त्यांना इतके दिवस मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आम्ही केलं. त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही घेतलं. आज माझ्या जळगावच्या पुरतं बोलायचं झालं जिल्ह्याच्या, तर एकूण बचत गटाची संख्या 28,650 आहे. महिलांची संख्या 2,90,000 आहे. आणि लाभार्थी माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हे 5,34,000 अर्ज आलेले आहेत. अजूनही अर्ज येतील. माय माऊलींनो, जरी त्या लाभामध्ये बसणाऱ्या काही महिला राहिलेल्या असतील तर घाबरू नका. त्यांनाही अजून फॉर्म भरता येतील. कोणी काही खोटं नाटक सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मागं लोकसभेला तसं घडलं. जाणीवपूर्वक आम्ही कुठेतरी संविधान बदलणार, आम्ही कुठेतरी आरक्षण काढणार, अशा प्रकारचा खोटा प्रचार नेरेटिव्ह आमच्या विरोधामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र माझी हात जोडून विनंती आहे की अजिबात त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आम्ही कधीही तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. आम्ही स्पष्ट बोलणार आहे आणि घेतलेला निर्णय राबवणारे लोक आहोत. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही नुसतं राजकारण करणारी माणसं नाहीये. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे. त्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांना, बळीराजाला वीज माफीचा निर्णय आपण घेतलेला आहे. खूप चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत. आज ह्या प्रचंड संख्येने आपण आलाय. उद्याच्याला हे पैसे ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस कधी कधी बातम्या येत आहेत की कुणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे 1,500 रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, हे पैसे परत घेण्याकरता नाही, तुमच्याकरता दिलेले आहेत. त्याच्यामुळं कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोण सांगेल आम्ही नंतर आढावा घेणार आहे, अजिबात नाही. हा सगळा अधिकार मुख्यमंत्र्यांचा, नामानुकांचा आहे. त्याच्यामुळे दुसरे कधीतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करतात आणि त्याच्यातनं पेपरबाजी होती. त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात आणि त्याच्यातून नाहक या महायुतीच्या सरकारची बदनामी होती. त्याकरता देखील आपण काळजी घ्या. आपण अनेक वर्ष आम्हाला लोकांना ओळखता आणि त्याच्यामुळं राज्याच्या विकास कामावर कुठलाही परिणाम न होऊन देता जी काही कामं चाललेली आहेत ती कामं गतीनं चालतील
आणि त्याचबरोबर त्या ज्या काही महत्वाच्या योजना आपण दिलेल्या आहेत त्या योजनेचा पण लाभार्थ्यांना व्यवस्थितपणे लाभ होईल. मात्र माझ्या मायबाऊलींनी आता इतके दिवस स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुम्ही स्वतःच्या गोष्टीला मुरड घातली. आता मात्र हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत, कुणाच्या मार्फत नाही. तुमचा जो डीबीटी असेल त्या पद्धतीने येणार आहे. तुम्हाला ज्यावेळेस काढायचे त्यावेळेस काढा, तुम्हाला ज्या ठिकाणी खर्च करायचे त्या ठिकाणी करा. आया बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो, ह्याच्यामध्ये वर्षाला 46,000 कोटी एवढी रक्कम माझ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महिलांच्या हातामध्ये जाणार आहे. हा पैसा माझ्या खेडोपाडी जाणार आहे, हा पैसा माझ्या शहरी भागामध्ये जाणार आहे आणि ते उद्याच्याला खर्च केल्यानंतर बाजारपेठेला उतावळणार आहे. याही गोष्टीचा विसर आपण अजिबात पडून देऊ नका अशी माझी विनंती आहे. आज याला धरूनच आमच्या पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी तिथं धरणगावला बालकवी ठोंबरे साहेबांचं त्याच्यामध्ये स्मारक घेतलेलं आहे, की भूमिपूजन झालंय. बहिणाबाई चौधरींचं आपण स्मारक करतोय. ज्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यांचा आदर्श पुढच्या पिढीच्या समोर देखील राहिला पाहिजे. त्यांचं स्मरण नवीन पिढीनं पण केलं पाहिजे आणि त्यांच्या एकंदरीत तो काळ आठवत आपण त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने पुढे जायचं असतं त्या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचं काम करूया. कुठल्याही खोट्या नाट्य प्रचाराला आपण बळी पडू नका. अतिशय दिमागदार कार्यक्रम माझ्या जळगावच्या पालकमंत्र्यांनी, सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींनी, सगळ्या अधिकाऱ्यांनी इथं जो घडून आणला त्याबद्दल सर्व माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि माय माऊलींनो, तुम्हाला उद्याच्या काळामध्ये ही योजना किंवा इतर अनेक योजना आहेत त्या माझे देवेंद्रजी किंवा मुख्यमंत्री सांगतील. वेळ बराच झालेला आहे म्हणून मी वेळ घेत नाही, गरम देखील होत आहे आणि त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, याच्याबरोबर आपल्या इथली केळी असेल, आपल्या इथले पाटबंधारे खात्याचे प्रकल्प असतील, आपल्या इतर विकासाचे प्रश्न असतील, जे आमचे जळगावचे लोकप्रतिनिधी सातत्याने विधिमंडळामध्ये मांडतायत त्यालाही न्याय देण्याची भूमिका ही आम्हा लोकांची राहणार आहे. आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलेलं आहे. ते सरकार आपल्या विचाराचं आहे. उद्याच्याला त्यांच्याकडून देखील आपल्याला विकासाच्या करता मोठा निधी आणण्याचं काम देखील करायचं आहे. परंतु ते सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही जर उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मतदानाला जाल त्यावेळेस या सगळ्या योजना चालू राहाव्या असं वाटत असेल, आपल्याला दर महिन्याला हे सबलीकरणाच्या करता जी मदत जे काही रक्कम मिळते ती रक्कम मिळावी असं वाटत असेल तर मात्र तुम्ही ज्यावेळेस मतपेटीकडे जाल त्यावेळेस जिथं कमळ असेल, जिथं धनुष्यबाण असेल, जिथं घड्याळ असेल अशा ठिकाणी बटन दाबण्याचं माझी विनंती आहे. तो तुमचा अधिकार आहे. मी बळजबरी करणार नाही, तो तुमचा अधिकार आहे. परंतु विनंती करण्याचं तर आमचं काम आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपल्या सगळ्यांना अधिकार दिलाय, संविधानाने अधिकार दिलाय. परंतु या सगळ्या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता घेतलेल्या चांगल्या योजना पुढं अनेक वर्ष चालण्याच्या करता, पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता माझ्या मायमाऊलींनी आशीर्वाद द्यावे, पाठिंबा द्यावा, सहकार्य करावं. आणि उद्याच्या 19 तारखेच्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं जी राख्या तुम्ही आम्हाला बांधलेल्या आहेत त्या राखीला साक्षी ठेवून आम्ही सांगतो की भावाच्या नात्याने माझ्या मायमाऊलीला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली जाणार नाही हा शब्द देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आज या ठिकाणी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानासाठी सगळे मान्यवर इथं आले आहेत. जिल्ह्यातले अनेक नेते आहेत. सगळ्यांनाच आपल्याशी संवाद साधायचा पण वेळेअभावी आपण त्यात थोडा बदल केला आहे आणि आता आपण वळणार आहोत पुढच्या मार्गदर्शनाकडे. विकासाची दूरदृष्टी लाभलेलं कुशल नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस. तर मी आपल्याला विनंती करते आपण सगळ्या इथल्या उपस्थित असलेल्या भगिनींशी संवाद साधावा. स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो.
यांच्याही चरणी नतमस्तक होतो. खरं म्हणजे जळगावला आल्यानंतर आई मुक्ताई आणि बहिणाबाई यांचा देखील आपल्याला उल्लेख केलाच पाहिजे. त्यांनाही वंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनींना ज्यांनी शिक्षण दिलं आणि वंचित शिक्षणापासून ज्या होत्या त्यांना शिक्षणापर्यंत पोहोचवलं, त्या सावित्रीबाई फुले यांनाही वंदना अर्पित करतो. आज मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, खडाळीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलजी, ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे सुपुत्र गिरीश भाऊ महाजनजी, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आपले दुसरे मंत्री अनिल पाटीलजी, स्मिताताई वाघ, चिमणराव पाटील, संजयजी सावकारे, सुरेश मामा भोळे, किशोरजी पाटील, लताताई सोनवणे, मंगेशजी चव्हाण, चंद्रकांत पाटील, त्याचप्रमाणे आयुष प्रसाद, अमोल जावळे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो. खरं म्हणजे बंधू कमी आता चांगला आहे, नेहमी बंधू जास्ती असतात, पण आज लाडक्या बहिणी या ठिकाणी आहे. सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. खरं म्हणजे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींना भेटण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमचा दौरा सुरू केला आणि सर्वात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यापासून याची सुरुवात केली. कारण जळगाव जिल्हा हा खऱ्या अर्थानं आई मुक्ताई आणि बहिणाबाईचा जिल्हा आहे, ज्यांनी केवळ महिलांनाच नाही तर संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम केलं. आणि म्हणूनच आज या ठिकाणी या लाडक्या बहिणी योजनेची एक प्रकारे सुरुवात आपण करतो आहोत. भगिनींनो, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने निर्णय केला की आमच्या राज्यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी आहेत, जी आमची महिला शक्ती आहे, या महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो. महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं. आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम झालं. आज या ठिकाणी आमच्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींनी लखपती दीदींचा कार्यक्रम आखला. तर आमच्या गिरीश
त्यामुळे हे 1500 रुपयामध्ये बहिणीचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही. अरे 1500 रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे, ते प्रेम आहे. अरे आम्ही तुमच्या प्रेमातून उतराय होऊ शकत नाही, पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातून आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली.
बहिणींना मदत करायची, केवळ 5,00,000 बहिणींना मदत केली. कर्नाटकला घोषणा केली, बहिणींना मदत करायची. एप्रिल पासून ते पैसे देखील त्यांनी दिले नाही. तेलंगणाला देखील त्यांनी घोषणा केली होती, 1 पैसा बहिणींना दिला नाही. पण बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे, हे तुमचे भाऊ आहे. ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन या योजनेची सुरुवात आम्ही करतोय. 17 तारखेपासून सगळ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे पैसे पोहोचणार आहेत. आणि म्हणून मी आज तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलोय, आपल्या महिलांकरता ज्या सगळ्या योजना आहेत त्या आपले मुख्यमंत्री सांगतील. आमच्या मुलींकरता मुख्यमंत्री मोदयांनी मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या. आज आपल्या कुटुंबाकरता या वेगवेगळ्या योजनांचा तुम्ही फायदा घ्या. आणि मला विश्वास आहे, येत्या काळामध्ये महिला सक्षम झाल्यानंतर देशामध्ये माझ्या महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकणार नाही. कारण या महाराष्ट्रामध्ये एक आई जिजाऊ ज्यावेळेस तयार होते, त्यावेळेस ती आई जिजाऊ छत्रपती शिवराय तयार करते. आणि या असंख्य आई जिजाऊच्या लेकींना, या सावित्रीच्या लेकींना सक्षम करण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय. मी केवळ आपला जास्त वेळ घेणार नाही, पण मुख्यमंत्री महोदय आले आणि अनेकांना भाषण करता आलं नाही. या ठिकाणी आमच्या गिरीश भाऊंना भाषण करता आलं नाही, अनेक आमदारांना करता आलं नाही. त्यामुळे त्यांनी काही मागण्या माझ्यापर्यंत आणलेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो, आमच्या राजूमामांनी देखील विनंती केली आहे. आपण जळगावमध्ये आलो, मुख्यमंत्री महोदय या जळगावमध्ये रस्त्यांच्या विकासाकरता 100 कोटी रुपये द्यावे, अशा प्रकारची जळगावकरांची मागणी आहे. मला विश्वास आहे मागच्या काळात आपण 100 कोटी रुपये दिले, आताही देऊ. इथल्या MIDCचे एक नोटिफिकेशन काढायचं आहे, ते नोटिफिकेशन देखील आपण काढू. आणि गुलाबरावजी, नार पार गिरणाच्या संदर्भात कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर ती काढून टाकावी. परवाच मी राज्यपालांची परवानगी नार पार करता घेतली आणि राज्यपालांचं पत्र देखील ट्विट केलेलं आहे. आणि नार पारचं पाणी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये येण्यापासून आता कोणी थांबवू शकत नाही. हे तुम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो. आणि या जळगाव जिल्ह्यातले सिंचनाचे सगळे प्रकल्प या ठिकाणी आपण मार्गी लावलेले आहेत. केंद्र सरकार मदत करते आहे. पाडळसे असेल, वेगवेगळे बंधारे असतील, कोदवड उपसा सिंचन असेल, सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी आपण निधी दिलेला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याकरता महायुतीचं सरकार हे या ठिकाणी कटिबद्ध आहे. एवढंच बोलतो. पुन्हा एकदा आमच्या लाडक्या बहिणींनी ही जी राखी आम्हाला बांधलेली आहे, ही केवळ राखी नाही आहे, हे तुमचं प्रेम आहे. आणि बहिणीच्या प्रेमाचं कवच आमच्या पाठीशी आहे. आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, हे या निमित्ताने सांगतो. आणि सर्व बहिणींना नमस्कार करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले लाडके भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मार्गदर्शनासाठी येत आहे. अनाथाचे नाथ एकनाथ यांच्या स्वागतासाठी सर्व महिलांनी हात उंच करा. त्यांचं स्वागत करा. आजच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. सगळ्यांना धन्यवाद. एवढ्या उकाड्यात आपण इथं बसला, बराच वेळ झाला, आम्हाला याची कल्पना, परंतु आपण लांबून दुरून आलात, सकाळी निघाला आणि इथे आपल्या भावांना ऐकायला, राखी बांधायला आला. त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे,
खासदार स्मिताताई वाघ, आमदार श्रीमंतराव पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार राजमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार लताताई सोनावणे, आमदार चंद्रकांत पाटील, वासुदेव पाटील, सुनील चौधरी, निलेश पाटील, आयुष प्रसाद, रावसाहेब पाटील, सरिता कोळी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, व्यासपीठ आपला खूप मोठा आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बांधव पण आहेत, बांधवान आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे राजमाता जिजाऊला देखील वंदन करतो, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनाही वंदन करतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करतो. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हे आपल्या जळगावच्या पवित्र भूमीमध्ये बहिणाबाईंचं हे काव्य आहे. संपूर्ण जगणं आयुष्य बहिणाबाईंनी या 2 ओळीतून मांडलेला. संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतातच आणि राज्यातल्या माझ्या बहिणाबाईंच्या हाताचे चटके म्हणजे माझ्या बहिणींचे हाताचे चटके कमी करण्यासाठी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे आणि माझ्याबरोबर असलेले माझे 2 भाऊ देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या वतीने आणि मंत्रिमंडळातले सर्व भाऊ यांनी आपल्यासमोर आणलेली आहे. खरं म्हणजे मगाशी आपले चित्रफित बघितली आपण. 1,500 रुपयामध्ये आपण एक आपल्या कुटुंबाला एक आधार देण्याचं काम, थोडंसं एक सांभाळण्याचं काम आपण यातून करणार आहोत. खरं म्हणजे 1,500 रुपये आपल्या खात्यात महिन्याला म्हणजे वर्षाला 18,000 रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामधून आपल्याला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्या महायुती सरकारने घेतला. मला मग सांगा माझ्या बहिणींनो, आपला संसाराचा गाडा हाकताना पुढातान थोडी का होईना कमी होईल की नाही? कमी होईल ना, थोडा हातभार लागेल ना. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की हे कार्यक्रम जे होत आहे आपल्या लाडक्या बहिणींचे, त्याला तुफान अशी बहिणींची गर्दी होती आहे, राख्या बांधल्या जात आहेत, ओवाळणी होती आहे आणि आज देखील सगळे इकडे डावीकडे उजवीकडे अगदी तिकडेपर्यंत सगळ्या माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हजारो बहिणी या ठिकाणी आज आल्या. मी त्यांचं पुन्हा स्वागत करतो. मला देखील एक सख्खी बहीण होती आहे, पण आता तुमच्या रूपानं मला लाखो करोडो बहिणी मिळाल्या. हे देखील माझं भाग्य समजतो आणि आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. तुमचे आशीर्वाद आणि माया अशीच पाठीशी राहू द्या आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी कायम राहू, असं देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आज काही लोक म्हणतात 1,500 का होणार? मगाशी आपल्या देवेंद्रजींनी देखील सांगितलं, काही लोक म्हणतात इलाज देतात, काही म्हणतात विकत घेतात, काही म्हणतात भीक देतात, परंतु त्यांना लाज वाटली पाहिजे. अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या या तमाम बहिणीचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही सगळे ठीक करणार ना? ठीक करणार ना तुम्ही त्यांना?
विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली, लाडक्या भावांचं काय? बोलणाऱ्यांना खरं म्हणजे लाडका सखा भाऊही महत्वाचा नाही, चुलत भाऊही महत्वाचा नाही, परंतु त्यांनी बोलल्यानंतर आम्ही लाडके भाऊ पण आणले आणि या लाडक्या भावांना देखील एक प्रशिक्षण भत्ता सरकार देण्याचा निर्णय घेतलेला. आणि म्हणून या ठिकाणी त्या योजना आम्ही सुरू केल्या. मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, युवा प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, ज्येष्ठांना सवलत देण्याची योजना आणि त्याचबरोबर जे शेतकरी पंपाने शेती करतात, 7.5 हॉर्स पॉवरचा पंप वापरतात, त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचा, हे सरकार कष्टकऱ्याचं, हे सरकार माझ्या माय भगिनींचा, हे सरकार ज्येष्ठांचा, हे सरकार तरुणांचं, हे सरकार सगळ्यांचं. आणि म्हणून या सर्वांना या सरकारच्या वतीने योजनांनी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी या योजना आम्ही सुरू केल्या. विरोधी पक्षाने, महाविकास आघाडीने कधी देण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त तिथे लेना बँक आहे, देना बँक नाही. आणि म्हणून महायुती सरकार हे देणारं सरकार आहे. आणि मग अनेक योजना आपण आज या ठिकाणी राज्यात राबवतोय. आणि महिला सक्षमीकरणाला आम्ही प्राधान्य दिलंय. आज बचत गट महिला, त्याचा आपण रिव्हॉल्विंग फंड 15चा 30 केला, CRPचा 3000 ते 6000 केलं, लेक लाडकी योजना केली. त्याच्यामध्ये वयाच्या 18व्या वर्षापर्यंत माझ्या भगिनीला 1 लाख रुपये तिच्या खात्यात जमा करणारी योजना पण आपण केली. मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मग कुणाला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं, कसं काय तुम्ही करणार? आपला प्रपंच चालवत असताना इच्छा असून देखील हे शिक्षण देता येत नाही. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो सरकार किती गंभीर आहे. एकदा 12:30 वाजता मला एक बातमी कळाली टीव्हीवरून की एका मुलीने आत्महत्या केली. मी विचारलं तात्काळ की त्या मुलीच्या पालकांना 50% जी फी भरायची होती ती भरता आली नाही. ती भरण्याची त्यांची क्षमता नव्हती, ताकद नव्हती, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. माझ्या बहिणींनो, त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला की उच्च शिक्षणासाठी या मुलींना देखील 100% फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. हे आपल्या सरकारचं काम आहे, हे आपल्या सरकारचं काम आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो की फक्त भाऊबीज, रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही, तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहेर आहे, हे लक्षात ठेवा. योजना सुरू झाली, लगेच पोटदुखी सुरू झाली. कसं देणार, पैसे कुठून आणणार? अरे तुम्ही तर दिले नाही, आम्ही द्यायला लागलो तिथं थोडा घालायला लागला. तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही इतका करून विरोध करून थांबला नाही, तुम्ही कोर्टात गेला. कोर्टामध्ये ही योजना रद्द करावी म्हणून प्रयत्न केले, परंतु उच्च न्यायालयाने, हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो. काय काय प्रयत्न करतात, आनंदाचा शिदा मी तुम्हाला देतो. गणपतीला, नवरात्रीला, दिवाळीला त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले. ते
घास या सर्वसामान्य लोकांच्या तोंडून हिरावण्याचं पाप तुम्ही करताय. खरं म्हणजे कोविडमध्ये खिचडी चोरून लोकांच्या तोंडचा घास पळवला. टाळूवरचं मैदाच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, परंतु आता तरी माझ्या या बहिणींच्या आड येऊ नका. नाहीतर माझ्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणी तुम्हाला योग्य ती जागा दाखवतील. लाडकी बहीण योजना ही चांदा ते बांधा पर्यंत लोकप्रिय झाली आहे आणि म्हणून यामुळे विरोधकांचा वांदा झालेला आहे. त्यांचे बिथरले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी, अशा प्रकारचं हे काम सुरू आहे. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. या ठिकाणी आम्ही तिघजण आहोत. या सरकारमध्ये सरकार पडेल, महिन्यात पडेल, दुसऱ्या महिन्यात पडेल, 6 महिन्यात पडेल, पण तुमच्या आशीर्वादाने पूर्ण 2.25 वर्ष हे तुमचं सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये काम मजबूतीने करत आहे. सरकारी योजना या तुमच्या लाडक्या बहीण योजनेप्रमाणे आम्ही सुरू केलेल्या आहे. आणि म्हणून एवढी डोकेदुखी त्यांची झालेली आहे त्यांना की लोकसभेसारखं मगाशी म्हटल्याप्रमाणे हे नरेटिव्ह, खोट्या अफवा, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अंक होणार, तंक होणार, अशा प्रकारची भीती घातली. परंतु माणूस एकदाच फसतो, पुन्हा फसत नाही. त्यांना माहीतच नव्हतं की हे सरकार एवढ्या लोकप्रिय आणि माझ्या भगिनींसाठी एवढ्या योजना बघून त्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. पण आम्ही महायुती त्यांना नक्की झेंडूबाम देईल. आणि झेंडूबाम म्हणजे झेंडूबाम आणि काम तमाम, दुसरं काय लावायची गरज त्याला नाही आहे. आणि म्हणून अशा वृत्तीचे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून जे लोक, तुम्हाला एकच सांगतो, तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील जुलै, ऑगस्ट, आपण आता 17 तारखेला काही लोक म्हणतात तुम्हाला पैसे मिळणार नाही, खात्यामध्ये जाणार नाही, हे फक्त सरकारने चुनावी जुमला केला आहे. परंतु तुम्हाला एकच सांगतो, हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय. 2 माझे भाऊ पाठीशी आहेत उभे आणि अख्खं मंत्रिमंडळ आहे. येत्या 17 तारखेला तुमच्या खात्यात 2 महिन्याचे हप्ते जमा होणार म्हणजे होणार. आणि ज्या लोकांचे फॉर्म राहिले असतील, काही लोकांच्यामध्ये काही त्रुटी असतील, काही कमतरता असेल, त्यांनी काळजी करू नका. 1,40,00,000 माझ्या बहिणींनी फॉर्म भरले आणि 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमचे फॉर्म शेवटपर्यंत स्वीकारले जातील आणि जुलै, ऑगस्ट हे 2 हप्ते आता मिळतील आणि जे सप्टेंबरमध्ये राहतील त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 3 महिन्याचे हप्ते आपल्या खात्यात जमा होतील. त्यामुळे कुणाचं काही ऐकू नका, काळजी करू नका. हे देणारं सरकार आहे आणि पूर्णपणे यामध्ये आपण ही व्यवस्था केलेली आहे. मी प्रशासनाला धन्यवाद देतो. प्रशासन आणि शासन ही रथाची 2 चाकं आहे आणि आपण देखील शासन आपल्या दरबारदारीप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमात देखील प्रचंड मेहनत घेतली आहे आणि म्हणूनच आपण मेहनत घेता तेव्हा योजना यशस्वी होत असते. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपण महिलांना दुर्गा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो, पण फक्त फोटो पूजा करून
घडतंय आणि म्हणूनच या ठिकाणी विरोधक घाबरले. परंतु मी एवढं आपल्याला सांगतो, माझ्या बहिणी ज्या आहेत या काय साध्या सुद्धा नाही, दूधपुळ्या नाही. देणारे कोण आणि घेणारे कोण हे त्यांना पक्क ठाऊक आहे. आणि त्यामुळे खोट्या प्रचाराच्या माती गोटात बसणार. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ताई माई अक्का कपटी सावत्र भावाना मारा बुक्का. कराल ना तेवढं काम. अजितदादांनी सांगितलं मगाशी, मी वेगळ्या भाषेत सांगतो. हे लोक जे योजना अडवायला आले, जे रोडा घालायला आले, योजना खोडा घालायला आले, योजना बंद पाडायला आले, त्यांना फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त एवढंच विचारा, बाबा तुम्ही आम्हाला 1,500 रुपये मिळतात, त्यामध्ये का आडवे आला? तुम्हाला 1,500 कमी आहे, पण सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना 1,500 किंमत शून्य आहे. सर्वसामान्य माझ्या बहिणीला त्याची किंमत आहे. आणि म्हणूनच हे सरकार जे आहे, हे सरकार हे माझ्या बहिणींचं आहे, माझ्या लाडक्या भावांचं आहे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचा आहे. आणि म्हणूनच आमचा शब्द आहे की या ठिकाणी आपल्याला एवढंच मी सांगतो की जेवढ्या योजना आम्ही सुरू केल्या, एकही योजना बंद पडणार नाही. कारण आपले आशीर्वाद या महायुती सरकारच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच ही योजना कायम राहील याची खात्री बाळगा. मी एवढंच आपल्याला सांगतो. आणि महायुतीच्या सर्व, जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी लखपती निधी केलं, महिलांना आत्मनिर्भर केलं, आता महिलांना आत्मसन्मान मिळवून आपल्याला द्यायचा आहे. आणि यासाठी या सर्व योजना आपण करतोय. बचत गटाच्या महिलांना देखील मी सांगू इच्छितो की तुमचं मार्केटिंग, ब्रँडिंग, तुम्हाला वस्तू पदार्थ बनवण्यासाठी देखील जिल्हा वाईज आम्ही प्रयत्न करतोय. आणि म्हणून या महिला भगिनींना सक्षम कसं करायचं याचा प्रयत्न आम्ही करतोय. आज मगाशी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपल्या भोळे मामांचा इकडे प्रस्ताव होता की आपल्या जळगावमध्ये रस्त्याला पैसे पाहिजे, 100 कोटी रुपये याची आवश्यकता आहे. रस्ते चांगलेच पाहिजे. या शहराचे रस्ते चांगले, या राज्याचे रस्ते चांगले, या जिल्ह्याचे रस्ते चांगले, त्याची प्रगती वेगवान असते. आणि म्हणून 100 कोटी रुपये 100 कोटी रुपये जळगावला या रस्त्यांसाठी दिले जाते. आणि MIDCचा सर्वे झाला, लोकांना रोजगार पाहिजे, उद्योग पाहिजे. आज आपल्या राज्यात उद्योग येऊ लागलेले आहेत. 5 लाख कोटीचं करारनामे आपण केले. आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना तात्काळ सांगून या MIDCची देखील आज घोषणा या ठिकाणी करतो. आणि ते MIDC देखील माझ्या सगळ्या तरुणांना, माझ्या बहिणींना रोजगार मिळेल अशी व्यवस्था आपण करूया. याचबरोबर चिमणाबांचं देखील एक पारोळा नगर परिषदेचा पाणी पुरवठा योजना ती मंजूर झाले. त्याचा GR देखील या ठिकाणी आहे. म्हणजे आपण अमळनेर या ठिकाणी आणि नगर परिषदेचा पण नगरमधला. आणि म्हणून या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि रक्षाबंधन, राखी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघ याला 24,07,000 रुपयाचं आज अनुदान मिळत आहे. सावित्रीबाई फुले प्रभाग संघ पुढे यायचं आहे, त्यांना जागा करून द्या थोडीशी, पाठीमागे व्हा. यांना पण 24,07,000 रुपयाचं अनुदान मिळत आहे. हे ते आपल्या प्रभाग संघातून वितरित करणार आहेत.
त्यानंतर स्त्री शक्ती महिला प्रभाग संघ यांना पण 24,60,000 रुपये अनुदान मिळणार आहे. त्याला वैशाली बिराडेंना मी विनंती करतो स्टेजवर यायचं आहे. याच्यानंतर झेप महिला प्रभाग संघ, झेप महिला प्रभाग संघाच्या सुवर्ण राजू पवार यांनाही 24,60,000 रुपयाचं आज अनुदान मिळत आहे. याबरोबरच बँक कर्ज लाभ वितरण पण आहे. त्याच्यामध्ये माऊली महिला बचत गटाच्या विमलबाई निंबा पाटील यांना 6 लाख रुपये आणि श्री गणेश महिला बचत गट बारणे यांना 6 लाख रुपये वैशाली गोकुळ धनगर यांना मिळत आहे. याबरोबरच मानव विकास मिशन अंतर्गत ई रिक्षाचं लाभ वितरण पण आज इथं होत आहे. या ई रिक्षामध्ये बोदवड येथील दुर्गा महिला बचत गट चिंचखेड यामधील सरिता गोपाळ दाडगे महिला बचत गट मधील कांताबाई देवानंद भिल यांना सुद्धा ई रिक्षाची चावी मिळते आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शीतल यशवंत वनखेडे यांना कार्यालयीन सहाय्यक आणि रोहन हरिदास देसले यांना डेटा ऑपरेटर. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी पुढे यायचे. शीतल यशवंत वानखेडे आणि रोहन हरिदास देसले यांनी पुढे यायचंय. लाभार्थ्यांनी पटपट यायचंय. त्याबरोबरच पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत आज ऑफर लेटर दिले जाणार आहे. 6 विद्यार्थिनींना आरती प्रल्हाद श्रीनाथ, सरला जगन भिसे, निकिता प्रवीण पाटील, जागृती सुनील पाटील आणि पूजा प्रल्हाद श्रीनाथ यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट्समध्ये आज ऑफर लेटर दिलं जात आहे. त्याबरोबरच पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत आरती प्रल्हाद श्रीनाथ, सरला जगन भिसे, निकिता प्रवीण पाटील, जागृती सुनील पाटील, पूजा प्रल्हाद श्रीनाथ यांना आज ऑफर लेटर दिलं जात आहे. त्याबरोबरच नागरी उपजीविका मिशनचे लाभार्थी जळगाव शहरमधील श्रीमती श्री समर्थ महिला बचत गट यांना 1.5 लाख रुपयाचं अनुदान दिलं जात आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत लाभ वितरण होतं येते. त्यामध्ये तनिषा गणपत कोरवाल यांना ग्रेडिंग कूलिंग सॉर्टिंगसाठी 50 लाख रुपयाचा चेक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत दिला जातोय. त्याबरोबरच शीतल मुकेश विस्पुते यांना ज्वेलरी मेकिंगसाठी 20 लाख रुपयाचा चेक इथं दिला जातोय. त्याबरोबरच अक्षिता अविनाश पाटील तांदूळवाडी यांना एक ढाबा उघडण्यासाठी 10 लाख रुपयाचा चेक इथं दिला जातोय. जोरदार टाळ्या वाजवा. त्याबरोबरच नैना सचिन बुके यांना CNC लेजर मशीन मध्ये 50 लाख रुपये दिले जात आहेत. त्याबरोबरच इथं वेगवेगळ्या गृहप्रवेश लाभार्थी यादी मी वाचतोय. त्यामध्ये शबरी आवास योजनेमध्ये जनाबाई नारायण कोळी, रमई आवास योजनेमध्ये मीराबाई विष्णू कसोदे आणि शबरी आवास योजनेमध्ये आशा रज्जाक तडावी यांना घरकुल दिले जात आहे. त्याबरोबरच कृषी विभागांतर्गत ड्रोन वाटपही केले जात आहे. कृषी विभागांतर्गत ड्रोन निधी आपण तयार केलं होतं. त्यामध्ये धनश्री निलेश नेमाडे आणि सागर दिलीप यांना ड्रोन चालक आणि ड्रोन निधी असं लाभ वाटप होत आहे. त्याबरोबरच लेख लाडकी योजनेमध्ये अंबळनेर येथील देवांशी दीपक पाटील आणि जळगाव येथील चैतन्य अमोल मांडोळे यांनाही याचा लाभ दिला जातो आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अथर्व चंद्रभान पाटील, कुणाल ज्ञानेश्वर माळी, मोतीलाल दिलीप पारडी, रोहन हरिदास देसले आणि शीतल यशवंत तायडे यांनाही ऑफर लेटर दिलं जात आहे.
त्याबरोबरच आपल्या जिल्हा समितीने खूप सुंदर काम केलं आहे. माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जिल्हा समितीने 5 लाखापेक्षा जास्त फॉर्म अप्रूव्ह केले. त्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या आणि त्या समितीलाही मुख्यमंत्री गौरव प्रदान करतील. तालुका समित्यांच्या तर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि उपस्थित मंत्र्यांचा देखील सन्मान होतोय. या लाभार्थी